नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर-व्ही-डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न महाराष्ट्रामधील सर्वच पदासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, हिंदू वारसा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? हिंदू वारसा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1956 या वर्षीचा हिंदू वारसा कायदा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. हिंदू वारसा कायद्यामध्ये केव्हा दुरुस्ती करण्यात आली होती? तर 2005 या वर्षी हिंदू वारसा कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील सर्वात लांब धरण कोणते आहे? भारतामधील सर्वात लांब धरण तर हिराकुंड धरण असून ते महानदीवर आहे. हिराकुंड धरण सर्वात लांब धरण आहे हिराकुंड. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या व्हॉइसरॉयची तुलना औरंगजेबाशी केली जाते? कोणत्या व्हॉइसरॉयची तुलना औरंगजेबाशी केली जाते? तर लॉर्ड कर्झन या व्हॉइसरॉयची तुलना औरंगजेबाशी केली जाते, लॉर्ड कर्झनची. पुढचा प्रश्न पाहूत. युरोपामध्ये दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? युरोपमध्ये दुसरे महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर 1 सप्टेंबर 1939ला दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. पुढचा प्रश्न पाहूत. आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे? आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता आहे? तर ऋग्वेद हा आद्य ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सारे जहां से अच्छा या गीताचे रचयिता कोण आहेत? सारे जहां से अच्छा या गीताचे रचयिता आहेत मोहम्मद इक्बाल. पुढचा प्रश्न पाहूत. कावीळ हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? कावीळ हा आजार शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर कावीळ हा आजार यकृत या अवयवाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो? कुष्ठरोग तर मायक्रो बॅक्टेरियम लेप्री यामुळे कुष्ठरोग हा रोग होतो. मायक्रो बॅक्टेरियम लेप्री यामुळे कुष्ठरोग हा होतो. पुढचा प्रश्न पाहूत. जागतिक बँकेची स्थापना कधी झालेली आहे? जागतिक बँकेची स्थापना 1945 या वर्षी जागतिक बँकेची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. रेड क्रॉस संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? रेड क्रॉस संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? तर 1863 या वर्षी रेड क्रॉसची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. पाणबुडीचा शोध कोणी लावलेला आहे? पाणबुडीचा शोध तर जॉन हॉलंड या शास्त्रज्ञाने पाणबुडीचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जगातील सर्वात उंच पूल कोठे उभारण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच पूल कोठे उभारण्यात येत आहे? तर चिनाब नदीवर तो उभारण्यात येत आहे. पुढचा प्रश्न पाहूत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे? तर 1936 साली स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. संगणकाचा जनक असे कुणाला म्हटले जाते? संगणकाचा जनक असे चार्ल्स बेबेज या शास्त्रज्ञाला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. भारतातील पहिल्या अणुभट्टीचे नाव काय आहे? भारतामधील पहिल्या अणुभट्टीचे नाव हे अप्सरा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला असून या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? महाराष्ट्रामध्ये पालघर हा नवीन जिल्हा करण्यात आला असून त्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर पालघर या जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह म्हणून कुणाला म्हणतात? भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोणाला म्हणतात? डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. विदर्भामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? विदर्भामध्ये एकूण 11 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. भारतातली पहिली रेल्वे केव्हा व कुठे सुरू झाली होती? भारतामधली पहिली रेल्वे तर 1853 साली मुंबई ते ठाणे या 2 स्टेशन दरम्यान भारतातली पहिली रेल्वे सुरू झाली होती. पुढचा प्रश्न पाहूत.
गंगा यमुना नदीचा संगम कुठे झालेला आहे? गंगा यमुना नदीचा संगम कुठे झालेला आहे? तर अलाहाबाद या ठिकाणी गंगा यमुना नदीचा संगम झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महसूल विभागाच्या गाव पातळीवर कोणता कर्मचारी असतो? महसूल विभागाच्या गाव पातळीवर कोणता कर्मचारी असतो? तर तलाठी हा कर्मचारी असतो. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधले पहिले कृषीमुक्त विद्यापीठ कुठे सुरू झालेले आहे? भारतामधले पहिले कृषीमुक्त विद्यापीठ नागपूर येथे सुरू झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते? भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये ते होते. पुढचा प्रश्न पाहूत. भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रामधील पहिले व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रामधील पहिले व्यक्ती धोंडो केशव कर्वे हे आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. विदर्भाचा कॅलिफोर्निया कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? विदर्भाचा कॅलिफोर्निया कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर अकोला या जिल्ह्याला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. अकोला शहर कोणत्या नदीकाठच्या काठावर वसलेले आहे? अकोला शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर मोरणा नदीच्या काठावर ते वसलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. काटेपूर्णा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काटेपूर्णा अभयारण्य हे अकोला या जिल्ह्यामध्ये काटेपूर्णा अभयारण्य आहे. पुढचा प्रश्न पाहूत. डॉक्टर विजय भटकरांचा जन्म अकोल्यातील कोणत्या तालुक्यामध्ये झालेला आहे? तर मूर्तिजापूर या तालुक्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. अकोला जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या टेकड्या डोंगररांगा प्रसिद्ध आहेत? अकोला जिल्ह्याच्या उत्तरेला कोणत्या टेकड्या डोंगररांगा प्रसिद्ध आहेत? तर गाविलगडच्या डोंगररांगा ह्या प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. भारताच्या तिन्ही सेनादलाचे सरसेनापती कोण असतात? भारताच्या तिन्ही सेनादलाचे सरसेनापती हे राष्ट्रपती हे असतात. पुढचा प्रश्न पाहूत. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणास म्हटले जाते? भारताचे मिसाईल मॅन म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? मेळघाट अभयारण्य तर मेळघाट अभयारण्य हे वाघासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर आहे. ग्रामगीता कुणी लिहिली? संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. द्रोणाचार्य अवॉर्ड कोणाला दिला जातो? द्रोणाचार्य अवॉर्ड हा क्रीडा प्रशिक्षक यांना दिला जातो. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती परिशिष्टे आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 परिशिष्टे आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनोचे मुख्यालय तर न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य कुणी म्हटलेले आहे? तर बाळ गंगाधर टिळक यांनी ते म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. रयत शिक्षण संस्थेद्वारे सुरू झालेले पहिले कॉलेज कोणते होते? रयत शिक्षण संस्थेद्वारे सुरू झालेले पहिले कॉलेज हे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा हे कॉलेज आहे. पुढचा प्रश्न पाहूत. नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतिगृह कोणी सुरू केले होते? नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतिगृह कोणी सुरू केले होते? तर शाहू महाराजांनी ते सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूत. गोपाळ गणेश आगरकर यांचा कोणत्या समाज सुधारणेवर सर्वात जास्त भर होता? गोपाळ गणेश आगरकर यांचा कोणत्या सुधारणेवर सर्वात जास्त भर होता? तर सामाजिक सुधारणेवर सर्वात जास्त भर होता. पुढचा प्रश्न पाहूत. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? तर सन 1899 साली स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीय संसदीय कार्यप्रणाली कोणाकडून घेतलेली आहे? भारताने संसदीय कार्यप्रणाली कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर भारताने संसदीय कार्यप्रणाली ही इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कोणाला भाग घेता येतो? राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणाला भाग घेता येतो?
तर लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभेचे निवडून आलेले सभासद हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूत. राज्यपालास पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? राज्यपालास पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर राज्याचे मुख्य न्यायाधीश त्यांना शपथ देतात. पुढचा प्रश्न पाहूत. विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणालाच आहे? विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर संसद यांना विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाच्या नावे देतो? जिल्हा परिषद सदस्य हे आपला राजीनामा कोणाच्या नावे देतो? तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या नावे तो देतो. पुढचा प्रश्न पाहूत. पंचशील कराराचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? पंचशील कराराचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंचशील कराराचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. मराठी भाषेचे पणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? मराठी भाषेचे पणिनी तर दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेचे पणिनी असे म्हणून प्रसिद्ध ते आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव तर सेनापती बापट यांचे ते नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. वंदे मातरम गीत कोणी लिहिले? वंदे मातरम तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मृगजळ हे कशाचे उदाहरण आहे? मृगजळ तर मृगजळ हे प्रकाशाचे अंतर्गत परावर्तन याचे ते उदाहरण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. इंद्रधनुष्यामधील 7ही रंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? इंद्रधनुष्यामधील 7ही रंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? तर पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल. पुढचा प्रश्न पाहूत. आकाशामधील ज्या वस्तू सूर्यप्रकाश परावर्तित करतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना ग्रह असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. दाढीच्या साबणाचा फेस बराच काळ टिकून राहावा म्हणून त्यामध्ये टिंबटिंब वापरलेले असते. दाढीच्या साबणामध्ये फेस बराच काळ टिकून राहावा म्हणून त्यात टिंबटिंब वापरलेले असते. तर त्यामध्ये स्टिरिक ॲसिड वापरलेले असते. स्टिरिक ॲसिड. तर पुढचा प्रश्न पाहूत. माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर केलेला आहे? माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा उपयोग केलेला आहे? तर तांबे या धातूचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी कोणती आहे? वयाच्या 14व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी ही कंठस्थ ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? मुडदूस तर ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस हा रोग होतो. पुढचा प्रश्न पाहूत. पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? पायोरिया तर हिरड्या या अवयवाशी तो संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे हे कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही क्षय या रोगाची लक्षणे आहेत. पुढचा प्रश्न पाहूत. रक्तामधील पांढऱ्या पेशीची अयोग्य प्रमाणामध्ये वाढ झाल्यास कोणता रोग होतो? रक्तामधील पांढऱ्या पेशीची अयोग्य प्रमाणामध्ये वाढ झाल्यास ब्लड कॅन्सर नावाचा रोग होतो. पुढचा प्रश्न पाहूत. कोवळ्या गव्हामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? कोवळ्या गव्हामध्ये तर कोवळ्या गव्हामध्ये ई जीवनसत्व नावाचे जीवनसत्व आढळून येते. पुढचा प्रश्न पाहूत. कडधान्यामध्ये कोणत्या अन्न घटकाचे प्रमाण जास्त असते? कडधान्यामध्ये तर कडधान्यामध्ये कार्बोहायड्रेट्स व प्रथिने यांचे प्रमाण सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न पाहूत. सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये असतात? सर्वात जास्त प्रथिने तर सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात. पुढचा प्रश्न पाहूत. गव्हामध्ये कोणती प्रथिने असतात? गव्हामध्ये तर गव्हामध्ये ग्लुटीन नावाचे प्रथिने असतात. पुढचा प्रश्न पाहूत. मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा अवयव कोणता आहे? मानवी शरीरामध्ये सर्वात मोठा अवयव हा लहान आतडे सर्वात मोठा अवयव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. विटॅमिन डीचे रासायनिक नाव काय आहे? विटॅमिन डीचे रासायनिक नाव काय आहे? तर कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डीचे रासायनिक नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूत. अश्रू गॅसमध्ये कोणता गॅस असतो? अश्रू गॅसमध्ये तर क्लोरो ॲसिटोफिनॉन नावाचा अश्रू गॅसमध्ये गॅस असतो. क्लोरो ॲसिटोफिनॉन. तर पुढचा प्रश्न पाहूत. आकाशामध्ये प्रक्षेपित झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? आकाशामध्ये प्रक्षेपित झालेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव हे स्पुटॅनिक होते व ते रशियाकडून सोडला गेला होता. स्पुटॅनिक 1. पुढचा प्रश्न पाहूत. मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात?
तर 206 एकूण हाडे मानवी शरीरामध्ये असतात. पुढचा प्रश्न पाहूत. लाल रक्तपेशींना काय म्हणतात? लाल रक्तपेशींना काय म्हणतात? तर एरिथ्रोसाइट हे लाल रक्तपेशींना म्हटले जाते. एरिथ्रोसाइट. पुढचा प्रश्न पाहूत. पांढऱ्या रक्तपेशींना काय म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशींना तर ल्युकोसाइट हे पांढऱ्या पेशींना म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. शरीरामध्ये दर दिवशी किती मूत्र तयार होते? तर 1.5 लिटर हे मूत्र तयार होते. पुढचा प्रश्न पाहूत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट ही कोठे आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट ही भोपाळ या ठिकाणी ती आहे. पुढचा प्रश्न पाहूत. ओझोन लेअर मोजण्याचे एकक कोणते आहे? ओझोन लेअर तर ओझोन लेअर मोजण्याचे एकक हे डॉप्सन हे ओझोन लेअर मोजण्याचे ते एकक आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोल गॅसमध्ये कोणते घटक असतात? कोल गॅसमध्ये कोणते घटक असतात? हायड्रोजन व मिथेन हे कोल गॅसमध्ये घटक असतात. पुढचा प्रश्न पाहूत. सर्वात हलका धातू कोणता आहे? सर्वात हलका धातू तर लिथियम हा सर्वात हलका धातू आहे. पुढचा प्रश्न पाहूत. मानवी शरीरामध्ये डिहायड्रेशन कशामुळे होते? मानवी शरीरामध्ये डिहायड्रेशन हे शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास मानवी शरीरामध्ये डिहायड्रेशन हे होते. पुढचा प्रश्न पाहूत. पीयूष ग्रंथीचे वजन किती असते? पीयूष ग्रंथीचे वजन तर 0.6 ग्रॅम हे पीयूष ग्रंथीचे वजन असते. पुढचा प्रश्न पाहूत. सर्वात लहान गुणसूत्र कशाचा असतो? सर्वात लहान गुणसूत्र तर शैवालचा सर्वात लहान गुणसूत्र असतो. पुढचा प्रश्न पाहूत. भारताच्या हरित क्रांतिजनक असे कोणाला म्हटले जाते? भारताच्या हरित क्रांतिजनक असे कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारताच्या हरित क्रांतिजनक असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. मधामध्ये किती टक्के कार्बोहायड्रेट्स असतात? मधामध्ये एकूण किती टक्के कार्बोहायड्रेट्स असतात? तर 70% हे मधामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील दुधाचा किती टक्के हिस्सा म्हशीपासून प्राप्त होतो? तर 50% हिस्सा म्हशीपासून तो प्राप्त होतो. पुढचा प्रश्न पाहूत. टायटन कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? टायटन कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर शनी या ग्रहाचा तो उपग्रह आहे. पुढचा प्रश्न पाहूत. हम्पिंग जीनचा सिद्धांत कोणी मांडला? हम्पिंग जीनचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर बार्बरा मॅकली लँटॉन यांनी हम्पिंग जीनचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. गांजराला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? गांजराला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? तर एन्थोसायनाइन याच्यामुळे गांजराला लाल रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न पाहूत. जगामध्ये सर्वात लहान फूल कोणते आहे? जगामध्ये सर्वात लहान फूल हे बुल्फिया नावाचे जगात सर्वात लहान फूल आहे. पुढचा प्रश्न पाहूत. व्हिटॅमिन एचा मुख्य स्रोत कोणता आहे? व्हिटॅमिन एचा मुख्य स्रोत तर गाजर हा व्हिटॅमिन एचा मुख्य स्रोत आहे. मानवी डोक्यामध्ये एकूण किती हाडे असतात? मानवी डोक्यामध्ये तर 8 हाडे ही मानवी डोक्यामध्ये असतात. पुढचा प्रश्न पाहूत. अल्झायमर रोगामध्ये मानवी शरीराचे कोणते अंग प्रभावित होते? अल्झायमर रोगामध्ये मानवी शरीराचे कोणते अंग प्रभावित होते? अल्झायमर तर मेंदू हा अंग प्रभावित होते अल्झायमर रोगामध्ये, मेंदू. पुढचा प्रश्न पाहूत. ग्लुकोमा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ग्लुकोमा तर ग्लुकोमा हा आजार डोळे ह्या अवयवाशी तो संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. सर्वात कठीण धातू कोणता आहे? सर्वात कठीण धातू तर प्लॅटिनम सर्वात कठीण धातू आहे. पुढचा प्रश्न पाहूत. पेशीमध्ये असणारा अनुवांशिक पदार्थ कोणता आहे? पेशीमध्ये असणारा अनुवांशिक पदार्थ हा DNA हा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारताने गॅटचा मसुदा टिंबटिंब या दिवशी स्वीकारलेला आहे. भारताने गॅटचा मसुदा टिंबटिंब या दिवशी स्वीकारलेला आहे. तर 15 डिसेंबर 1993 साली भारताने गॅटचा मसुदा स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. रोखे गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकारने कोणती समिती नेमली होती? रोखे गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकारने रामनिवास मेघदा नावाची समिती नेमली होती. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या कलमाअंतर्गत भारतीय संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो? कोणत्या कलमाअंतर्गत भारतीय संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो? तर कलम 112 नुसार भारतीय
संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला जातो. पुढचा प्रश्न पाहूत. नियोजन आयोगाची पहिली बैठक केव्हा झाली होती? नियोजन आयोगाची पहिली बैठक तर 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची पहिली बैठक झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना केव्हा झाली होती? प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना तर 1975 या साली प्रादेशिक बँकाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. फिलिप्स वक्ररेषा कशाचा सहसंबंध दर्शवते? फिलिप्स वक्ररेषा कशाचा सहसंबंध दर्शवते? तर बेरोजगारीचा दर आणि महागाईचा दर याचा संबंध दर्शवते. पुढचा प्रश्न पाहूत. समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते? समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी कोणत्या पद्धतीने काढता येते? तर ऊर्ध्वपातन या पद्धतीने ते काढता येते. पुढचा प्रश्न पाहूत. गॅसोहोल हे गॅसोलीन आणि टिंबटिंब यांच्या मिश्रणाने तयार होते. गॅसोहोल हे गॅसोलीन आणि टिंबटिंब यांच्या मिश्रणाने ते तयार करतात. तर इथिल अल्कोहोल यांच्या मिश्रणाने ते तयार करतात. पुढचा प्रश्न पाहूत. विद्युत दिव्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? विद्युत दिव्यामध्ये कोणता वायू वापरला जातो? तर नायट्रोजन हा वायू वापरला जातो. पुढचा प्रश्न पाहूत. दंतवैद्यच म्हणजे डेंटिस्ट कोणता आरसा वापरतात? दंतवैद्यच म्हणजे डेंटिस्ट कोणता आरसा वापरतात? तर अंतवक्र नावाचा तो आरसा वापरतात. पुढचा प्रश्न पाहूत. कापसाच्या पानावर काळे ठिपके कशामुळे पडतात? कापसाच्या पानावर काळे ठिपके हे जीवाणूमुळे ते पडतात. पुढचा प्रश्न पाहूत. लारोसिस नावाचा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? लारोसिस नावाचा रोग हा मानवी शरीराच्या दात या अवयवाशी तो संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूत. आग विझवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? आग विझवण्यासाठी तर कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरतात. पुढचा प्रश्न पाहूत. लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात? लाल रंगाची काच मिळवण्यासाठी कॉपर ऑक्साईड हे वापरले जाते. पुढचा प्रश्न पाहूत. DPT ही प्रतिबंधात्मक लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? DPT ही प्रतिबंधात्मक लस कोणत्या रोगासाठी दिली जाते? तर डांग्या खोकला याच्यासाठी ती दिली जाते. पुढचा प्रश्न पाहूत. ध्वनीचे प्रसारण हे कोणत्या तरंगाच्या माध्यमाने होते? ध्वनीचे प्रसारण हे कोणत्या तरंगाच्या माध्यमाने होते? तर अवतरण याच्या तरंगाच्या माध्यमाने होते. पुढचा प्रश्न पाहूत. अल्फा कणावरती कोणता भार असतो? अल्फा कणावरती धनभार असतो. अल्फा कणावर धनभार. पुढचा प्रश्न पाहूत. निमोनिया हा आजार कोणत्या मानवी अवयवावर परिणाम करतो? निमोनिया तर फुफ्फुस या अवयवावर तो परिणाम करतो. निमोनिया फुफ्फुस या अवयवावर तो परिणाम करतो. पुढचा प्रश्न पाहूत. देशातले पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र कुठे स्थापन झालेले आहे? देशामधले पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गांधीनगर गुजरात या ठिकाणी स्थापन झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जगातला पहिला संगणक कोणत्या कंपनीने बाजारामध्ये आणला होता? जगातला पहिला संगणक कोणत्या कंपनीने बाजारामध्ये आणला होता? तर IBM कंपनीने तो बाजारामध्ये आणला होता. पुढचा प्रश्न पाहूत. सियाल या थरामध्ये कोणती मूलद्रव्ये आढळतात? सियाल या थरामध्ये तर सिलिकेट व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये सियाल या थरामध्ये आढळून येतात. पुढचा प्रश्न पाहूत. कोकण किनारपट्टी कोणत्या नैसर्गिक हालचालीमुळे तयार झालेली आहे? कोकण किनारपट्टी तर प्रस्तरभंग या नैसर्गिक हालचालीमुळे कोकण किनारपट्टी ही तयार झालेली आहे. पानशेत हे धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पानशेत मोठ्या नदीवर असून ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूत. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या महाद्वीपाच्या जवळ आहे? ग्रेट बॅरियर रीफ तर ऑस्ट्रेलिया या महाद्वीपाच्या ते जवळ आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोणता आहे? भारतातला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम या ठिकाणी तो आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये ते आहे. पुढचा प्रश्न पाहूत. वाहणाऱ्या विविध वाऱ्याच्या निर्मितीचे कारण काय आहे? वाहणाऱ्या विविध वाऱ्याच्या निर्मितीचे कारण हे वायुभारामधील फरक हे वाऱ्याच्या निर्मितीचे कारण आहे. पुढचा प्रश्न पाहूत. जिप्सम हेमेटाइट आणि पायराइट हे टिंबटिंब खडकामध्ये आढळतात. तर ते गाळाच्या खडकामध्ये ते आढळतात. पुढचा प्रश्न पाहूत. हवेमध्ये सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब इतकी झाली असता पाऊस पडण्यास सुरुवात होते. तर 100% सापेक्ष आर्द्रता झाल्यास पाऊस पडण्यास सुरुवात होते. पुढचा प्रश्न पाहूत.
बांदीपूर अभयारण्य हे टिंबटिंब या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. बांदीपूर अभयारण्य. तर हरिण या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूत. टिंबटिंब हे पश्चिम घाटामधील सर्वोच्च शिखर आहे. टिंबटिंब हे पश्चिम घाटामधील सर्वोच्च शिखर आहे. तर अन्नाईमुडी हे पश्चिम घाटामधील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न पाहूत. भारतामधील सर्वात मोठी गुंफा कोठे आहे? भारतामधील सर्वात मोठी गुंफा ही वेरूळ, औरंगाबाद या ठिकाणी सर्वात मोठी गुंफा आहे. पुढचा प्रश्न पाहूत. महाराष्ट्रामधील कांदा संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रामध्ये कांदा संशोधन केंद्र तर निफाड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कांदा संशोधन केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूत. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात टिंबटिंबच्या अभिभाषणाने होते. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरू होते. पुढचा प्रश्न पाहूत. 11व्या परिशिष्टामध्ये कशाचा समावेश केलेला आहे? 11व्या परिशिष्टामध्ये तर पंचायत राजचा समावेश तो केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूत. केंद्र शासनास कायदेविषयक सल्ला देण्याचे काम कोण करतो? केंद्र शासनास कायदेविषयक सल्ला देण्याचे काम हे महान्यायवादी हे करतो. पुढचा प्रश्न पाहूत. भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? भारतीय घटनेच्या कितव्या कलमान्वये जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे? तर कलम 21 नुसार ती दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. राज्यघटनेमध्ये 5 ते 11 कलमे ही कशा संबंधीची आहे? राज्यघटनेमध्ये कलम 5 ते 11 ही कशा संबंधी दिलेली आहे? तर नागरिक तत्व या संबंधी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूत. कोणत्या कलमानुसार पंतप्रधानाकडे राष्ट्रपतीची माहिती विचारणा करू शकतो? कोणत्या कलमानुसार पंतप्रधानाकडे राष्ट्रपतीची माहितीची विचारणा करू शकतो? तर कलम 78 नुसार तो करू शकतो. पुढचा प्रश्न पाहूत. पंचायत समितीच्या बैठका वर्षाला किती होणे बंधनकारक असतात? पंचायत समितीच्या बैठका वर्षाला किती होणे बंधनकारक असतात? तर 12 सभा होणे बंधनकारक असतात. पुढचा प्रश्न पाहूत. घटक राज्यांना वित्तीय वाटणी टिंबटिंबच्या शिफारशीनुसार केली जाते. घटक राज्यांना वित्तीय वाटणी ही वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केली जाते. पुढचा प्रश्न पाहूत. मुख्य शहर नियोजन समितीमध्ये टिंबटिंब सदस्यामधील प्रतिनिधीला सदस्य देण्यात येते. तर पंचायत राज प्रतिनिधीला सदस्यत्व देण्यात येते.